काल ब्लिंकिटवरनं थोडासा किराणा मागवला आणि जो डिलिव्हरी बॉय होता त्याला ॲड्रेस सापडत नव्हता. तर माझ्या नवऱ्याने त्याला गाईड केलं, इथे इथे असं असं आहे, तसं तसं आहे. त्याच्यात त्याचा वेळ गेला 5-10 मिनटं एक्स्ट्रा. तर माझा नवरा खाली गेला आणि खालून किराणा पिक केला त्याच्याकडून आणि त्याला ₹20 एक्स्ट्रा दिले. कारण त्यांना प्रत्येक डिलिव्हरीमागे ₹20 मिळत असतात. तरी हे वरती आल्यावर सांगतात, "अगं त्याला ॲड्रेसच सापडत नव्हता." तर मग मी त्याला ₹20 दिले. मी म्हटलं, "का दिले ₹20?" मग म्हणत होते की त्याला ॲड्रेस सापडत नव्हता आणि त्याची दुसरी डिलिव्हरी डिले नको व्हायला म्हणून मग मी माझ्याकडून त्याला ₹20 दिले. मी म्हटलं, "मग 50 द्यायचे ना, 20च कशाला दिले?" ते म्हणे, "नाही अगं, डिलिव्हरीला त्यांना पर डिलिव्हरी ₹20 मिळतात." असे खूप सारे छोटे छोटे उदाहरणं आहेत माझ्याकडे की स्वतःचा विचार न करता किंवा दुसऱ्याला आपल्याकडून त्रास झाला तर त्याची यांना फारच जास्त खंत वाटते. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझी सासूबाई पण सेम अशा आहेत. त्यांना स्वतःपेक्षा ते दुसऱ्यांचा विचार करता आणि माझा नवराही त्यांचाच मुलगा म्हटल्यावर थोडेफार गुण आलेले आहेत. थोडे नाही, बरेचसे. असे खूप सारे त्यांचे किस्से आहेत की ते नेहमी असं करतात. आम्ही कधीही देवस्थानाला कधी फिरायला गेलो तर आमच्या खिशामध्ये म्हणजे आवर्जून त्यांच्या पॉकेटमध्ये चिल्लर जे 5चे कॉईन किंवा 10चे कॉईन आवर्जून असतात. कारण देवस्थानाला आपण बघत असतो की भरपूर असे खूप सारे लोक मागतात पैसे, तर त्यांना द्यावे लागतात. तर यांना नको म्हणायला फार हे वाटतं आणि मला कधी कधी येते चिड, अरे बाबा बस झाले, आता किती वाटणार आहे प्रत्येकाला. तर ते मला म्हणतात, अगं तुला ₹5,000 तुझा काही माडी होणार आहे का, तू काय खूप मोठी होणार आहेस का. तर असे असंख्य माझ्याकडे किस्से आहेत त्यांचे. तर त्यातून मीही थोडंफार शिकली आहे की ते असं आहेत की त्यांना बिलकुलच दुसऱ्याला त्रास देऊशी वाटत नाही आणि त्यांच्यामुळे तर बिलकुल त्यांना असं वाटतं की त्रास व्हायला नको कोणाला. तर असं काहीतरी हे एक होतं स्टोरी, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि प्लीज माझ्या चॅनलला बाबा सबस्क्राईब करा हो. किती व्हिडिओ टाकून झाले आहेत माझे आता. चला बाय बाय.